आता असं नाही की निवडणुकीचा आखाडा सुरू झालेला आहे, त्यामुळे सरकार सांगणार की आम्ही हे काम केलं, ते काम केलं, ते काम केलं. विरोधी पक्ष सांगणार हे काम नाही केलं, ते काम नाही केलं, ते काम नाही. सरकार सांगणार की आम्ही शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना दिली, लोकांना घरं देतो आहोत, सारथी आरटी महाज्योतीच्या माध्यमातून सर्व मुलांना जे आहे शिक्षणासाठी पैसे देतो आहोत, दर महिन्याला 6,000 रुपये. तर हे अशा निपर शेतकऱ्यांना सुद्धा 6,000 रुपये भारत सरकार आणि 6,000 रुपये महाराष्ट्र सरकार देत आहे. असे अनेक काम. आणि काल सुद्धा जे आपण पाहिलं की अनेक प्रस्ताव सुद्धा मंजूर झाले. तर आता हे आरोप प्रत्यारोप एकमेकावर सुरू राहणार आहे. आता आपण जे आहे लोक त्याचं सत्यता काय आहे, योग्य काय आहे, चांगलं काय आहे ते पाहणार. ते म्हणणार आम्ही चंद्रावर यान उतरवलं, काल परवा जे आहे आम्ही जे आहे ते मिसाईल तयार केलं, 5,000 किलोमीटरचा पल्ला आहे त्याच्यामध्ये, ते पण अगदी एकाच वेळेला अनेक ठिकाणी मारा करणारं मिसाईल आहे. आता या अशा गोष्टी ज्या आहेत ते त्यांचं काम सांगणार, हे जे आहे सांगणार की हे झालं नाही, त्रुटी काय आहेत ते सांगणार. पण मग यातून जे आहेत लोक ठरवतात लोकशाहीमध्ये. सर, काय आपल्या मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर काय वाटतं आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय होईल का? नाही, मला नाही वाटतं काही त्यांना काहीच अडचण नाही. एक तर काय, ही रिझर्व्ह सीट आहे आदिवासी समाजासाठी, त्यामध्ये भारतीताई एक महिला आहेत, हा त्यांचा प्लस पॉईंट आहे. आणि परत डॉक्टर आहेत, म्हणजे आदिवासी समाजामध्ये महिला आणि डॉक्टर या ज्या पात्रतेची व्यक्ती सापडणं कठीण असतं ना, आणि ती त्यांना आहेत त्याप्रमाणे. त्यामुळे तर पहिल्यांदाच त्यांना जे आहे राज्यमंत्री सुद्धा करण्यात आलं, देशाचं आरोग्य राज्यमंत्री. मला वाटत नाही की त्यांना काही अडचण आहे आपल्या मतदारसंघात. आता ते जाणार न जाणार, जाणार न जाणार, तळ्यात मळ्यात असे काही लोक आहेत काय, तर ते आता 2-4 दिवसांमध्ये ते सगळं काही आता स्पष्ट होईल. कोण तर जाणार आहे, कोण तर नाही जाणार आहे, असं चालू आहे. आता ह्या निवडणुकांमध्ये जागा वाटप झाल्यानंतर सीट वाटपांच्या वेळेला कोण कुठे जात आहे, कोण कुठे जात आहे, शिवसेनेतले शिंदे जातात, शिंदेतले आणखी कुठे जातात, राष्ट्रवादीचे इकडे जातात, शरद पवारांचे तिकडे जातात, अजित पवारांचे तिकडे जातात. हे सगळं आता होणार. आणि प्रत्येक निवडणुकीला काही लोक इकडे तिकडे इकडे तिकडे होत असतात. तर ते आता फायनली जे आहे ते 8 दिवसामध्ये ज्यांना कुठे जे काय जायचं असेल ते जातील, आणि निवडणुकीला उभं राहायचं निवडणुकीला उभं राहतील. साहेब, दुसरी गोष्ट